शक्तान् अशेषकायत् प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाञ्चखान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण सूत्रस्थानाचा 29वा अध्याय वाचतोय अष्टांग हृदयाचा. ऑलमोस्ट आता पूर्ण होत आलेले 29 आणि 30 दोनच अध्याय आहेत आणि त्यापैकी आपले 29व्या अध्यायातले 15 श्लोक पहिले वाचून झालेले आहेत. अध्याय हा शस्त्रकर्म विधी म्हणजे शस्त्रकर्म कसं करावं हे सांगणारा असा हा अध्याय आहे. तो शस्त्रकर्माच्या संदर्भामध्ये बघत असताना आपले पहिले 15 श्लोक झालेले होते. मग ह्या 15 श्लोकांमध्ये आपण बघितलेलं होतं की जो शोथ आहे किंवा व्रणशोथ आहे तर त्याच्या आम, पच्चमान आणि विपक्व अवस्था कोणत्या आणि आम अवस्थेमध्ये भेदन केल्यानंतर काय त्याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि पक्व अवस्थामध्ये भेदन नाही केलं तर त्यामध्ये काय काय अनेक गोष्टी होऊ शकतात, जसं नाडी व्रण वगैरे तयार होऊ शकतो. आता ह्याच्या पुढे जे आहे तर शस्त्रकर्म करत असताना त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर यंत्रणविधी असं सांगितलेलं आहे. तर यंत्रणविधी म्हणत असताना त्याच्यामध्ये पेशंटची तयारी काय काय करायची, कशा पद्धतीने पेशंटला प्रिपेअर, ज्याला आपण पेंटिंग, ड्रेपिंग आणि हे म्हणतो की बांधणं किंवा पोझिशन देणं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या 15व्या श्लोकापर्यंत होतात. आणि मग आता 16व्या श्लोकापासून आज आपण पुढे वाचणार आहोत. ओके. सो प्राक् शस्त्रकर्मणः च इष्टं भोजयेत् अन्नमातुरं पानपं पानयेत् मद्यं तीक्ष्णं च यो वेदनाक्षमः न मूर्छति अन्नसंयोगात उन्मत्त शस्त्रं न बुध्यते. म्हणजे अन्न संयोग झाल्यामुळं त्याला मूर्छा येत नाही आणि त्याच्याबरोबर त्याला इतर शस्त्र जी आहेत तर ती चालवली गेली हे समजत नाही, कारण की तो वेदनाक्षम होतो. मग वेदनाक्षम होत असताना त्यामध्ये काय करावं तर त्याच्यामध्ये अन्न द्यावं आणि दुसरा एक भाग महत्वाचा जो सांगितलेला आहे ना तो म्हणजे तीक्ष्ण मद्यपान द्यावं की जो पानप आहे त्याला. तर अशा वेळेला आपण जेव्हा बघतो की पूर्वीच्या काळामध्ये आपलं हे बोलणं झालेलं होतं की ज्या वेळेला नालंदा, तक्षशिला वगैरे ह्या युनिव्हर्सिटीज होत्या तर त्यावेळेला आणखीन काही ग्रंथ असावेत की त्यावेळेला हे शस्त्रकर्म करत असतानाचं जे अनेस्थेशिया आहे तर ती एक क्रांती जी आता घडलेली आहे तर त्या बाबतीमध्ये कदाचित त्यामध्ये उल्लेख आपल्याला मिळू शकतात. यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये अन्यत्र मूढ गर्भ अश्ममुख रोग उदर आतुरात अथ ऋत उपकरणं वैद्यः प्राङ्मुखम आतुरम असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे तर अन्नपान आणि मद्यपान या दोन गोष्टी आपल्याला रुग्णाला द्यायच्या आहेत आणि हे करत असताना अन्यत्र मूढ गर्भ अश्म मुख रोग उदर आतुरान म्हणजे आता काही विशिष्ट शस्त्रकर्म करत असताना मात्र पान म्हणजे त्याला खाणं जे आहे ना तर ते नाही द्यायचंय. मग त्यामध्ये कोणाला तर मूढ गर्भाची शस्त्रक्रिया करत असताना आपल्याला अन्नपान नाही द्यायचंय. आपण बघतो की कुठल्याही ऑपरेटिव्हच्या आधी एनबीएम ठेवलं जातं तर हे एनबीएम जे आहे ना ते ह्या दृष्टीने इथे महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर मूढगर्भ अश्मरीचं शस्त्रकर्म करत असताना सुद्धा त्या ठिकाणी अन्नपान नाही द्यायचंय. त्याच्यानंतरचं मुखरोग, मुखाच्या संदर्भामध्ये रोग असताना तिथे शस्त्रकर्म करत असताना अन्नपान नाही द्यायचंय. त्याच्यानंतर आलेलं आहे की उदराच्या संदर्भामध्ये काही शस्त्रक्रिया करत असताना किंवा पेशंटला उदर हा व्याधी असताना तिथे आपण पाटण करत असतो त्या आतमध्ये साठलेल्या जलाचं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मद्यपान किंवा भोजन ह्या गोष्टी वर्ज्य करायच्या. याचं कारण एक असं असावं की ह्या संदर्भामध्ये शस्त्रक्रिया करत असताना जर का खाल्लेलं असेल तर व्हॉमिटिंग आणि त्यामुळे ऍस्पिरेशन होण्याचे चान्सेस असतात आणि म्हणून विशेष करून ह्याच्यामध्ये करू नये. हाताचे, पायाचे किंवा इतरत्र म्हणजे मध्य शरीर सोडून असे जे शस्त्रकर्म आहेत त्यावेळेला अन्नपान आणि मद्यपान या दोन गोष्टी द्याव्यात. इतरत्र म्हणजे उदराच्या संदर्भामध्ये कुठलीही शस्त्रक्रिया करत असताना देऊ नयेत हे महत्वाचं इथे सांगितलेलं आहे. मग यानंतर पेशंटची तयारी कशी करायची हे सांगतात. आता ऋत उपकरणं वैद्यः प्राङ्मुखम आतुरम सम्मुखो यंत्रयित्वा आशून्यस्तेत् मर्मादि वर्जयन् अनुलोमं सुनिश्चितं शस्त्रम आपूय दर्शनात सकृत एव आहरे तच्च. आता इथे सकृत एव आहरे तच्च इथपर्यंत सांगितलेलं आहे आणि पाके तू इथे पासून पुढचा भाग चालू होतो. मग आता
आऋत उपकरण, सर्व साहित्य आऋत सगळी घेतलेली आहेत, सर्व साहित्याची तयारी केलेली आहे. त्यावेळेला वैद्य हा प्रांगमुखम आतुरम, प्रांगमुख म्हणजे पूर्वेला तोंड करून, आतुरम उपावेशत म्हणजे बसवावे, म्हणजे पूर्वेला तोंड करून बसावेत. आणि सम्मुखो म्हणजे त्यांच्या समोर तोंड करून, म्हणजे वैद्याचं तोंड येईल पश्चिमेला असं. यंत्रयित्वा, यंत्रयित्वा म्हणजे त्याला योग्य पद्धतीनं बांधून. आपण बघितलं की हे अनेस्थेशिया किंवा ह्या पद्धती त्यावेळेला आता तरी ह्या तरी ग्रंथामध्ये दिसत नाहीये. मग तो हलू नये किंवा योग्य पद्धतीने आपलं शस्त्रकर्म व्हावं म्हणून त्याला यंत्रणा करणं ही गोष्ट महत्वाची आहे. सो यंत्रयित्वा आशु न्यसेत मर्मादि वर्जयन, मर्म इत्यादी वर्ज करून आशु न्यसेत, न्यसेत म्हणजे इमिजिएटली पटकन शस्त्रकर्म करावं. मग अनुलोमम सुनिश्चितम शस्त्रम आपूय दर्शनात, शस्त्रम न्यसेत, न्यसेत म्हणजे न्यास करणे किंवा चालवणे, शस्त्र योग्य पद्धतीनं चालवावं. कसं तर अनुलोमम सुनिश्चितम शस्त्रम आपूय दर्शनात, अनुलोम पद्धतीने हे शस्त्र चालवावं, सुनिश्चित पद्धतीने हे शस्त्र चालवावं. आणि कुठेपर्यंत तर आपूय दर्शनात, आणि सकृत एव आहरेत तच्च, आणि मग ते शस्त्र चालवल्यानंतर इमिजिएटली सकृत एव आहरेत, लगेचच ते शस्त्र काढून घ्यावं. आता हे करत असताना ज्या वेळेला आपण कुठलेही शस्त्रकर्म करणार आहोत, कुठलेही इन्सिजन घेणार आहोत, त्यावेळेला ते करत असताना कुठून कुठे इन्सिजन घ्यायचं आहे हे सुनिश्चित असलं पाहिजे. पहिल्यांदा ठरवायचं आपल्याला की नक्की काय करायचं, कुठे करायचंय. त्यानंतर जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अनुलोमम म्हणजे जे लोम असतात त्याच्या दिशेने या पद्धतीनं ते शस्त्र चालवायचं आहे. आणि आपूय दर्शनात, जोपर्यंत तुम्हाला पूय दिसत नाही तोपर्यंत तिथपर्यंत आतपर्यंत जायचं आहे. आणि एकदा का पूय दर्शन झालं की सकृत एव आहरे तच्च असं म्हटलेलं आहे. इमिजिएटली ते काढून घ्यायचं, म्हणजे पुयो जिथेपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही आतमध्ये गेला की हे शस्त्र काढून घ्यायचं. आणि मग पुढे जे आहे ते पूय निर्हरणासाठी प्रयत्न करायचे आहेत. सो हे चालवत असताना निश्चित पद्धतीनं चालवणं हा भाग खूप महत्वाचा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. मग एकदा का तसं झालं की पाकेतु सुमहत्यपि पातयेत द्वैंगुलम सम्यक अंगुल त्रिअंगुलांतरम एषित्वा सम्यक एषिण्या परितः सुनिरूपितम अंगुली नालवालैर्वा यथा दर्शम यथा आशयम. पाकेतु सुमहती अपि, महती अपि, महती मोठं, सुमहती अपि खूप मोठं असेल तरी सुद्धा, पाटयेत पाक म्हणजे पाकाची जी जागा झाली आहे तर ती खूप मोठी असली तरी सुद्धा शस्त्रकर्म करत असतात. पाटयेत म्हणजे पाटनं किती करावं तर त्यामध्ये द्व्यंगुल त्र्यंगुल अंतरम असं म्हटलंय. 2 किंवा 3 अंगुल एवढ्या ह्याच्यावरती एवढ्या साईज मध्ये ते जे आहे तर ते ओपन अप करावं. आणि दुसरा एशित्वा सम्यक एशिण्या, एशणी घेऊन सम्यक पद्धतीनं एषण करून, म्हणजे एखादी ज्याला आपण एशणी म्हणतो तर ती घेऊन आतमध्ये टाकून सगळीकडून तो पूय जो आहे तर तो निघतोय ना ह्याची खात्री करून घ्यावी. परितः सुनिरूपितम, सर्वत्र पद्धतीनं ते निघतंय ना ह्याची खात्री करून घ्यावी. अंगुली नाल वालैही वा, ईशानी वापरावी किंवा अंगुली नाल किंवा वाल ह्या गोष्टी वापराव्यात. अंगुली म्हणजे स्वतःचं बोट, म्हणजे शस्त्र जो कोण शल्यकर्म करत आहे त्या वैद्याने त्याचं बोटाने सगळं बघून घ्यावं. किंवा नाल वापरावा, म्हणजे त्याच्यामध्ये जो कमल नाल असतो ना तर तो नाल सुद्धा त्या पद्धतीने वापरता येतो. कमल नाल असतो ना, जर तुम्ही बघितलं असेल किंवा कधी हँडल केलेलं असेल रबर कॅथेटर तर त्याच्यासारखा असतो, म्हणजे एकदम मऊ आणि कशाही पद्धतीने तो हलवता येतो. आणि मग तो त्या शस्त्रकर्म केलेल्या जागेमध्ये कुठूनही पूर्ण आतमध्ये घालता येतो असा हा कमल नाल असतो, म्हणून कमल नाल वापरावा. किंवा दुसरी जी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये नाल किंवा वालही अथवा किंवा केस वापरावेत असं म्हटलेलं आहे. तर केस म्हणजे केसांनी बांधलेलं जे कूर्च असतं ना ते बांधावं. तर केस जे असतात ते सुद्धा याच पद्धतीनं सगळ्या दिशेने हलू शकतात आणि ते बद्ध करून योग्य पद्धतीने जर वापरले तर कूर्च्याप्रमाणे त्याचा परिणाम येतो, म्हणजे कूर्च म्हणजे ब्रश सारखा, आणि मग ते काढून घेता येतं संपूर्ण पूय जे काही झालेलं आहे ते. सो ह्या दृष्टीने त्याचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे.
म्हणून त्याच्यामध्ये वापरत असताना 3 गोष्टी महत्वाच्या की अंगुली नालवालैहि अथवा यथा देशम यथा आशयम. यथा देश म्हणजे तो देश कसा आहे त्याच्यानुसार, आणि यथा आशय म्हणजे त्याचा जो आशय आतपर्यंत किती गेलेला आहे त्याच्यानुसार पण आपण ठरवायचं आहे की याच्या ठिकाणी आपण अंगुली वापरायची आहे का नाल वापरायचे का ऐशणी वापरायची आहे का बाल वापरायचे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण त्या पद्धतीनं तो आशय कसा आहे किती मोठा आहे हे जाणून त्याप्रमाणे त्याला ऐशण कर्म पूर्ण करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर सुनिरूपितम अंगुली नालवालैर्वा यथा देशम यथा यथाम. यतो गतां गतिं विद्यात् उत्संगो यत्र यत्र च तत्र तत्र व्रणं कुर्यात् सुविभक्तं निराश्रयम् आयतञ्च विशालञ्च यथा दोषो न तिष्ठति. यतो गतां गतिं विद्यात् उत्संगो यत्र यत्र च. शोधात जिथे जिथे यथा यतां गतिं म्हणजे जशी जशी त्या शोधाला गती प्राप्त झालेली आहे आतमध्ये त्याप्रमाणे, आणि जिथे जिथे उंचवटा झालेला आहे तर त्याप्रमाणे. आता व्रण ज्या वेळेला आपण म्हणतो ना त्यावेळेला काय तो दर वेळेला अगदीच असा गोल आहे आणि एका ठिकाणी आपण पाटण केलं की सगळीकडे आपल्याला जाता येईल अशी गोष्ट होत नाही. मग त्यामध्ये कसं असतं की जो व्रण असतो त्याच्यामध्ये काही वेळेला आतपर्यंत असेल, काही वेळेला डीप असेल, काही ठिकाणी उंच गेलेला असेल. तर जिथे जिथे आपल्याला वाटतंय की इथे एक्सटेन्शन आहे तिथे नवीन छेद घ्यावा आणि त्याप्रमाणे ते काढून घ्यायचा प्रयत्न करावा, किंवा उच्छेद आहे किंवा उंचवटा झालेला आहे तर तिथे परत आपण एक छेदन घेऊ शकतो. सो ह्या पद्धतीनं छेदन कर्म करत असताना किंवा पाटन कर्म करत असताना जिथे जिथे यतः गतां गतिं विद्यात् जशी जशी ती गती आहे त्याप्रमाणे, किंवा उत्संगो यत्र यत्र च किंवा उंचवटा तयार झालेला आहे अशा वेळेला तत्र तत्र व्रणम कुर्यात तेथे तेथे व्रण करावा सुविभक्तम निराशयम. जो आशय झालेला आहे ना तयार तो सुविभक्त असा करावा म्हणजे पूर्णपणे मोकळा करून घ्यावा. त्यानंतर तर आयतंच विशालंच यथा दोषो न तिष्ठति. आयत आणि विशाल म्हणजे मोठा अशा पद्धतीचा हा आपल्याला व्रण करायचा आहे आणि त्याच्यातून दोष सगळे बाहेर काढून टाकायचे आहेत. असं केल्यामुळे काय होईल तर यथा दोषो न तिष्ठति म्हणजे आतमध्ये त्याच्या पूय उत्पत्ती किंवा पूय राहिला नाही पाहिजे या पद्धतीनं ते इन्सिजन्स आपल्याला घ्यायचे आहेत. तो थोडक्यात सांगायचं म्हणजे IND आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला हे सगळं बाहेर निघून जाईल या पद्धतीनं आपल्याला ते इन्सिजन्स घ्यायचेत आणि ऐशण कर्म करून संपूर्ण व्रण जो आहे तो रिकामा करून टाकायचा आहे, पूय त्यातनं बाहेर काढून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आता हे करत असताना काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं किंवा वैशिष्ट्यपूर्ण क्रिया सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या करायला हव्यात किंवा त्या शस्त्र कर्म चिकित्सकांनी करायला हवात. मग ते कुठल्या तर शौर्य आशु क्रिया तीक्ष्णम शस्त्रम अस्वेद अवेपथुः असमोहश्च वैद्यस्य शस्त्रकर्मणि शस्यते. शस्त्रकर्माचा वैद्य कसा असावा ह्या गोष्टी महत्वाच्या इथे सांगितल्या. शौर्य धीर असला पाहिजे, तो हुशार असला पाहिजे हे तर बरोबरच आहे, पण त्याच्याच बरोबरीनं शूर असला पाहिजे. नाहीतर सगळं झाली तयारी झाली अरे बापरे आता मी डिसिजन कसा घेऊ, दॅट विल नॉट वर्क. मग काय करायला पाहिजे तर तो हुशार असला पाहिजे त्याचबरोबर तो शूर असला पाहिजे की करायचं आहे म्हणताना त्यांनी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं शस्त्र हे चालवलंच पाहिजे. त्यानंतर दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे आशुक्रिया. आशुक्रिया म्हणजे फार चपळाईने क्रिया करायला लागतात, फास्ट करायला लागतात. म्हणजे कापू का नको, त्याच्यानंतर पाटण करू का नको, अरे हे करू का नको करू असं नाही त्याला वाटलं पाहिजे. म्हणजे हे मला करायचं आहे ना तर तो फास्ट त्याच्या सगळ्या ऍक्शन व्हायला पाहिजेत आणि शस्त्रक्रिया पूर्ण करून योग्य वेळेमध्ये ती संपवली पण गेली पाहिजे. त्यानंतर तीक्ष्ण शस्त्रम, शस्त्र जे आहे ना तर ते तीक्ष्ण असलं पाहिजे नेहमीच. म्हणजे काही गोष्टी आहेत की बऱ्याच वेळेला आपण बघतो की दोरे सुद्धा कापायला गेलो तरी धार त्याला नसते आणि मग धार नसेल ना तर मग ती योग्य क्रिया घडत नाही. किंवा स्काल्पेल असेल तर त्याचा किंवा पाटण करण्याची जी काही आपलं वेतसपत्र आहे त्यातला जर का धार नसेल व्यवस्थित तर पाटण क्रिया योग्य पद्धतीनं होणार नाही आणि म्हणूनच तीक्ष्ण शस्त्र. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा भाग सांगितलेला आहे तो म्हणजे अस्वेद, खूप जास्त घाम येणारा असा शस्त्रक्रिया चिकित्सक नसावा. आताचे भाग सोडून द्या की AC असतात तर त्याच्यामध्ये घाम येत नाही, पण ज्या वेळेला
इमर्जन्सी असते किंवा कुठलंही शस्त्रकर्म करायचं तर कितीही तुम्ही चिल्ड एसी लावा, घाम फुटतोच डॉक्टरला, बरोबर. आणि म्हणूनच ते एतद वैद्यस्य वैद्यत्वम आहे. आणि तसं होणारा नसणारा म्हणजे अस्वेद हे दोन अर्थाने आपण बघायला पाहिजे. म्हणजे धीरोदात्त असला पाहिजे, घाबरून जाता कामा नये, म्हणजे त्याला घाम फुटणार नाही. आणि दुसरी गोष्ट अस्वेद म्हणजे त्याला निसर्गतःच म्हणजे पित्त प्रकृतीचे असेल किंवा एकदम घाम येणारे असतात काही लोक, किंवा स्ट्रेस इंड्युस्ड घाम येणारे असे काही लोक असतात. तर असा जर का घाम येत असेल ना, तर मग त्याच्या हातातनं शस्त्र जे काही पकडलेलं असेल तर ते योग्य पद्धतीने होणार नाही, ते स्लिप होईल किंवा त्याचे इन्सिजन्स जे आहेत तर ते चुकण्याची शक्यता आहे. तर तसं होऊ नये यासाठी तर अस्वेद असा असला पाहिजे. आणखीन एक महत्वाचा भाग जो सांगितलेला आहे तो म्हणजे अवेपथू. वेपथू म्हणजे ट्रेमर्स असणारा किंवा हात हलणं किंवा थरथरणं या अर्थाने. तर त्याला थरथरणं नसावं, थरथराहट नसली पाहिजे हातांना, स्टेडी हँड्स असला पाहिजे. हे शल्यचिकित्सकाचं एक महत्वाचं लक्षण किंवा गुणधर्म ज्याला म्हणतो आहे. सो त्याचा अवेपथू असा हात किंवा त्याचं असं शरीर असलं पाहिजे. आणि असमोहश्च, त्याला कुठलीही दुविधा नसली पाहिजे किंवा त्याला आता हे करू का हे बरोबर आहे असं कुठलाही संमोह नाही पाहिजे. जे करायचंय, जो डिसिजन आहे तो परफेक्ट आहे. आणि शस्त्र, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या शस्त्रकर्म वैद्याची लक्षणं अशी म्हणून सांगितली. अदरवाईज आहे ना दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थ दृष्ट कर्माशु चिर्भिषक, हे जे इथे वैद्याचे गुण सांगितलेले ते अगदी बरोबरच आहे. पण त्याच्याच बरोबरीने शल्यचिकित्सक वैद्याचे किंवा शस्त्रकर्म करणाऱ्या वैद्याचे गुण जे आहेत ना ते या ठिकाणी 29व्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकामध्ये आचार्य वाग्भटांनी वर्णन केलेले आहेत. त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यामध्ये तिर्यक छिंद्यात ललाट भ्रू दंत वेष्टक जत्रुणी कुक्षी कक्षाक्षी कूटौष्ठ कपोल गलबृहण वंक्षणे. आता काही ठिकाणी जे म्हटलेलं आहे ना ते स्ट्रेट इन्सिजन्स घ्यावेत असं म्हटलेलं आहे, बरोबर. परंतु काही ठिकाणी जे आहे ना तर इन्सिजन्स हे स्ट्रेट नसावेत, काही ठिकाणी ते तिरके घ्यावेत किंवा काही ठिकाणी कर्व्ड घ्यावेत असं म्हटलेलं आहे. हे तिरके किंवा हे कर्व्ड इन्सिजन्स कुठले किंवा कोणत्या ठिकाणी घ्यायचे तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय तिर्यक छिंद्यात. छिंद्यात म्हणजे विद्यार्थ आहे बरं का, विद्यार्थ म्हणजे करावे, छेदन करावे. कसं छेदन करावं तर तिर्यक पद्धतीनं छेदन करावं. आता तिर्यक म्हणजे कसं तर तिरकं किंवा स्ट्रेट नाहीये ह्या अर्थाने. मग आता हे का असावं तर मग त्याच्यामधले मसल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारे मसलची जशी डिरेक्शन असते ना त्याच डिरेक्शनने जनरली नर्व्स आणि मसल जात असतात. मग ज्या ठिकाणी मसल्स असे कर्व्ड आहेत ना त्या ठिकाणी जे इन्सिजन्स आहेत ते कर्व्ड आलेले आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जनरली मसल फायबरच्या डिरेक्शनने इन्सिजन्स जातात. जर मसल फायबरची जशी डिरेक्शन असेल तर त्याच डिरेक्शन मध्ये जे ब्लड सप्लाय असतो, नर्व्ह सप्लाय असतो त्याचा फ्लो असतो. जर आपण मसल्स असे आहेत समजा मसल फायबर्स आणि असा इन्सिजन घेतला तर त्याला असणारा जो नर्व्ह सप्लाय ब्लड सप्लाय आहे ते सगळे कट ऑफ होतात, कारण त्याच्यावरून जाणारे जे वेसल्स आहेत नर्व्स आहेत ते सुद्धा ह्याच पद्धतीने जातात. मसल जर असा करून असा तिरका गोलाकार होतोय तर इन्सिजन सुद्धा त्याच पद्धतीने तो गोलाकार घ्यायला पाहिजे, म्हणून तिर्यक असा शब्द वापरलेला आहे. मग तिर्यक छेदन करावं कुठे कुठे तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे अन्य तिर्यक छिंद्यात ललाटाच्या ठिकाणी. आता त्याचे मसल फायबर्सची डिरेक्शन कशी आहे हा आपण एक होमवर्क म्हणून बघावा. त्यानंतर भुवईच्या ठिकाणी सुद्धा तिर्यक तिच्या डिरेक्शन मध्ये छेदन करावं. त्याच्यानंतर दंत वेष्टक जत्रुणी. दंतवेष्टक म्हणजे दातांच्या ठिकाणी जर घ्यायचं असेल ना तर त्या पद्धतीनं स्ट्रेट असं नाही करायचं आहे. आणि कुक्षी कुक्षीच्या ठिकाणी म्हणजे जसं आपण ह्याला बघतो की LSCS करत असताना तिथे सुद्धा पेनिस्ट्राइन घेत असताना थोडासा तिर्यक गोलाकार असा आहे, क्रिसेंट टाईप असतो तो. त्याच्यानंतर कक्षा म्हणजे ऍक्झिलाच्या ठिकाणी ज्या वेळेला आपण इन्सिजन घेतो तो सुद्धा मसल फायबरच्या डिरेक्शन मधूनच जातो. त्याच्यानंतर अक्षिकूट म्हणजे झायगोमॅटिक बोन जे आहे तर त्या ठिकाणी असणारा जो इन्सिजन आहे तो सुद्धा तिरकस घ्यावा. त्याच्यानंतर ओष्ठ कपोल गल आणि वंक्षण. ओष्ठ असं म्हणत असताना ओठ, बरोबर. मग ओठाचे मसल्स कसे आहेत तर ते सुद्धा सर्क्युलर आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ऑर्बिक्युलरिस ऑक्युली नावाचा जो मसल असतो तो सर्क्युलर डिरेक्शन मध्ये असतो.
सो त्यामुळे त्याचा जो इन्सिजन आहे तो सुद्धा त्याच डिरेक्शन मध्ये जाईल. त्याच्यानंतर ओष्ठ, त्याच्यानंतर कपोल, गालाच्या ठिकाणचे मसल सुद्धा असेच आहेत. त्याच्यानंतर गळ्याच्या ठिकाणचे मसल्स आणि वंक्षणाच्या ठिकाणच्या मसल्सला सुद्धा करत असताना तिथे त्या डिरेक्शन मध्ये व्यवस्थित इन्सिजन घ्यायला पाहिजे. सरळ सरळ इन्सिजन नाही घ्यायचे, तिथे तिर्यक छेदन करावं असं म्हटलेलं आहे. सो हे एक जो थंब रूल म्हणतो ना आपण, इन्सिजन घेत असताना काय महत्वाचं तर मसल फायबरची डिरेक्शन महत्वाची आणि त्याप्रमाणेच हे इन्सिजन शक्यतो घ्यायला पाहिजेत. ओके. तिर्यक चिंध्यात ललाट भ्रू, दंत वेष्टक जत्रुणी, कुक्षी कक्षाक्षी कुष्ठौष्ठ, कपोल गलवंक्षणे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे 23वा, त्याच्यामध्ये अन्यत्र छेदनात तिर्यक शिरा स्नायू विपाटनम. आता इथेच फक्त ह्या पद्धतीनं तिर्यक करा, अदरवाईज तुम्ही इतर ठिकाणी जर का तिर्यक पद्धतीनं जर का छेदन केलं, सर्क्युलर घेतले, इतर कुठल्याही ह्याच्यामधले घेतले तर काय होईल, शिरा स्नायू विपाटनम, शिरा आणि स्नायू ह्यांचं पाटन होईल. मसल कधी आपण कट नाही करत, तुम्हाला माहिती असेल कुठलेही ऑपरेटिव्ह करत असताना मसल जो आहे ना तर तो स्कॅल्पेलची जी बॅक साइड असते तर त्यांनी हे करून सेपरेट केला जातो, बरोबर. जो ब्लेड असतो ना त्याचा बॅक साइड जो असतो म्हणजे स्कॅल्पेल जो असतो तर त्याचा जो बॅक साइड जो असतो तर त्यांनी आपण तो हे करून सेपरेट करून घेतला जातो मसल. म्हणजे मसलचं जे आहे ते विपाटनं असं नाही केलं जात, विपाटनं करू नये. आणि म्हणूनच अन्यत्र तिर्यक छेदना, तिर्यक जर का नाही घेतला, इतर ठिकाणी जर का तिर्यक घेतला गेला तर त्यामुळं ह्या गोष्टींचं छेदन होईल, पाटन होईल आणि म्हणून अन्यत्र तिर्यक छेद असा घेऊ नका. ओके. त्याच्या पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 24वा श्लोक. शस्त्रे अवचारिते वाग्भिः शीत अंभोभिश्च रोगिणम् आश्वास परितो अंगुल्या परिपीड्य व्रणं ततः क्षालयित्वा कषायेन प्लोतेन अंभो अपनीय च गुग्गुलु अगरु सिद्धार्थ हिंगु सर्जरस अन्वितैः धूपयेत् पटु षड्ग्रंथा निंबपत्रे घृतप्लुतैः. आता हे सगळं करत असताना म्हणजे शस्त्रे अवचारिते वाग्भिः शीत अंभोभिश्च रोगिणम् आश्वासन देऊन. कशाने आश्वासन द्यायचं तर सगळ्यात पहिलं जे महत्वाचं आश्वासन असतं ना, जलम आश्वासने श्रेष्ठम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून शीत अंभोभिः, शीत जलाने आश्वासन द्यायचं आणि दुसरं शब्दांनी आश्वासन द्यायचं. वाग्भिः, वाणीने आश्वासन देऊन. आपण म्हणतो ना नेहमी झालंच हा आता, 1-2च मिनिटं, हा आता झालंच. सो पेशंटला आहे की हा आता झालं असं. सो त्यांनी त्याचा जो आश्वासन आहे ना ते आपल्याला तिथे करणं खूप गरजेचं असतं. सो पहिल्यांदा महत्वाचं काय करायचं, आश्वास्य. कशाने आश्वास्य करायचं, वाग्भिः आणि शीत अंभोभिः, म्हणजे शीत जलाने आणि वाणीने आश्वासन द्यायचं. पण कधी तर शस्त्रे अवचारिते, शस्त्राचं अवचारण झाल्यानंतर म्हणजे शस्त्रकर्म पूर्ण झाल्यानंतर वाणीने सांगायचं किंवा शीतजल थोडंसं थंड पाणी त्याच्या चेहऱ्यावर मारायचं आणि त्याला पुन्हा एकदा शुद्ध येईल असं करायचं. परितः अंगुल्या परिपीड्य व्रणो ततः क्षालयित्वा, सगळं झाल्यानंतर परितः अंगुल्या परिपीड्य, अंगुलीने परितः सर्वत्र प्रपीडन करून, अंगुलीने पूर्णपणे पीडन करून मग व्रणम ततः क्षालयित्वा, व्रणाचं क्षालन करून घ्यायचं. आता व्रणाचं क्षालन करत असताना सर्वसाधारणतः त्रिफलापाथाने क्षालन केलं जातं. क्षालन म्हणजे क्लिनिंग करणं. त्यानंतर कषायेन, क्षालयित्वा कषायेन परिपीड्य व्रण ततः, त्याचं पूर्णपणे क्षालन करून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचा. स्वच्छ करून घेतला ना की मग त्यानंतर गुग्गुलु अगरु सिद्धार्थ हिंगू सर्जरस अन्वितैः धूपयेत्. मग त्याला पहिल्यांदा धूपन करायचं. का धूपन करायचंय आपल्याला तर धूपन केल्यानंतर ना काय होणार आहे तर धूपन केल्यानंतर तिथे जो क्लेद आहे तो निघून जाईल किंवा शेष दोष आहेत ते निघून जातील. तर त्याच्यासाठी आपल्याला धूपन करायचंय. मग धूपन करण्यासाठी काय काय द्रव्य वापरावीत तर त्यामध्ये गुग्गुलु अगरू, गुग्गुळ आपण माहितीये की वेगवेगळे जे आपण त्रिफळा गुग्गुळ किंवा पुनर्नवा गुग्गुळ हे सगळे गुग्गुळ करतो त्यासाठी जो गुग्गुळ वापरला जातो मुकुला, तर ते जे आहे ना तर कॉमिफेरा मुकुल, तर ते जे आहे तो गुग्गुळ वापरावा. त्यानंतर अगरू वापरावा. अगरू सुद्धा सुगंधी द्रव्य आहे, जड आहे, काळ्या रंगाचा लाकूड सारखं असतं, एकच लाकूड की जे पाण्यामध्ये बुडतं. त्याच्यानंतर सिद्धार्थ म्हणजे मोहरीने धूपन करावं.
तुम्हाला बऱ्याच वेळेला माहिती असेल की मोहरीचा जो धूप असतो ना, तर त्यांनी रक्षोघ्न म्हणून सुद्धा कार्य उत्तम पद्धतीनं होतं. रक्षोघ्न म्हणत असताना बाहेरचं किंवा अशा पद्धतीचा बऱ्याचदा विचार केला जातो, पण सूक्ष्म जंतू जे आहेत ना, विशेष करून व्हायरल, तर त्याच्यासाठी सिद्धार्थ खूप अत्यंत उपयुक्त काम करतं. त्याच्यानंतर हिंगू सर्जरस अन्वितैहि, हिंगाचं धूपन करावं किंवा सर्जरस म्हणजे राळेचं धूपन करावं. आणि धूपयेत आणि धूपन झाल्यानंतर काय करावं, पटु षट ग्रंथा निंब पत्रैहि घृतप्लुतैहि. आता हे झाल्यानंतर षटग्रंथा त्याच्यानंतर धूपनासाठी षटग्रंथा हे सुद्धा वापरावं. आता षटग्रंथा म्हणजे काय, तर गोलोमी शतपर्विका असं ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे वेखंड, तर ते सुद्धा धूपनासाठी वापरावं. आणि ते झाल्यानंतर निंबपत्रैहि घृतप्लुतैहि, निंबपत्र घृत यांनी काय म्हणतो ओलं करून घेतलं किंवा त्याच्यामध्ये भिजवलेला असा जो हे आहे तर तूप, ह्या सगळ्यांचं जे आहे ना, तर त्याचं हे धूपन करावं. सो धूपयेत पटु षटग्रंथा निंब पत्रैहि घृत प्लुतैहि, घृताक्त असा हा संपूर्ण स्नेह द्यावा. खूप ड्राय झालं तर तिथे ड्रायनेस येऊन पटकन व्रण भरणार नाही, आणि म्हणून घृताक्त असं स्वेदन किंवा घृताक्त असं धूपन अशा वेळेला व्रणाला देणं हे जास्त इष्ट ठरतं. सो व्रणरोपण होत नसेल जिथे तिथे, तर तिथे तिथे हा धूप आपण नक्कीच वापरू शकतो. जे जे नॉन हिलिंग वुंड्स असतात, डायबेटिक वुंड्स असतात, तर ह्या सगळ्यांच्या मध्ये हा गुग्गुलवादी धूप जो आहे तर तो आपण वापरायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये गुगुलू, अगरू, सिद्धार्थक, हिंगू, सर्जरस, त्याच्यानंतर वचा, निंबपत्र आणि घृत एवढ्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केलेला आहे. सो हे धूपन झाल्यानंतर मग काय करायचं आहे, तर तिलकल्क आज्य मधुभिः यथास्वं भेषजेन च दिग्धाम वर्तीम ततो दद्यात् एतरेत आच्छादयेच. आता हे धूपन झालं की मग त्यानंतर काय काय करायचं आपल्याला, तर तिलकल्क, जे तिळाचा कल्क, तीळ जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये लपलेला स्नेह असतो आणि म्हणून व्रणरोपणासाठी तिळाचं तेल किंवा तीळ अतिशय उपयुक्त काम करत असतात. सो हा जो तिळाचा कल्क, त्याच्यानंतर आहे मधु म्हणजे मध आणि तूप, हे सगळं वरती म्हणजे वातीला लावायचं आणि वातीला लावून ती वात जी आहे ती व्रणामध्ये घालावी आणि त्याच्यानंतर त्याच औषधांच्या व्रण जो आहे तर त्यांनी झाकावा, आच्छादयेत असं म्हटलेलं आहे. आता वात का बरं व्रणामध्ये घालायची, आपल्याला व्रण तर हील करायचं आहे, बरोबर. तर ज्या ज्या वेळेला नाडी व्रण असतात किंवा आतमध्ये पूय आहे आणि डेप्थ आहे किंवा डीप आहेत, असे जे जे काही व्रण असतात ना, त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की वरून भरून येतं आणि आतली गोष्ट जी आहे ना त्याच्यामध्ये पुयोत्पत्ती तशीच राहते. तसं होऊ नये, व्रण नेहमी आतल्या बाजूनं बाहेर असा भरून यावा, म्हणून त्याच्या आतमध्ये वरती घातली जाते किंवा वात घातली जाते, की ज्याला आपण आजकाल पॅकिंग ज्याला म्हणतो किंवा बिटाडीन पॅकिंग आपल्याला माहिती असतं की बिटाडीनचा रोल असतो आणि तो जो रोल असतो ना तो पूर्ण आपण जनरली त्याच्यामध्ये डीप करतो आणि ते डीप केलेला जो रोल आहे तर तो झिगझॅग मेथडने पूर्णपणे त्या व्रणाच्या आतमध्ये भरला जातो आणि त्या व्रणाच्या आतमध्ये भरत असताना त्याच्यामध्ये जे काही सिक्रिशन्स असतील तर ते सगळेच्या सगळे सिक्रिशन्स त्या आतमध्ये भरलेल्या टॅम्पूनला किंवा त्या व्रणाला लागणार आणि मग तिथनं ते दुसऱ्या दिवशी काढून पुन्हा नव्याने तिथे भरणं. असं केल्यानंतर आतून व्रण क्लीन राहतो आणि व्रण ज्या वेळेला आतून क्लीन होतो ना त्याच वेळेला तो आतून भरून येतो. वरून व्रण फक्त भरला आणि आत जर तसाच राहिला असं जर झालं तर त्याला गती आतमध्ये मिळते किंवा नाडी व्रण वाढण्याची शक्यता असते आणि म्हणून वर्ण भरण्यापेक्षा आतून भरला पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये ते पॅकिंग घालायचे किंवा वरती त्याच्यामध्ये घालायचे आहे. ओके, याच्यानंतरच्या श्लोकाकडे जाऊया. हा, दिग्धाम वर्तीम ततो दद्यात् तैहि आच्छादयेच तम. त्याच्यानंतर घृताक्तैहि सक्तुभिश्च ऊर्ध्वम. हे झाल्यानंतर त्याच्यावरती बरं का काय करायचं, घृताक्त सक्तुभिही ऊर्ध्वम, हे सगळं आपण बांधलं आतमध्ये हे टाकलं, त्याच्यामध्ये ते बिटाडीनचं पॅकिंग जसं टाकतो तसं ह्या औषधाचं पॅकिंग टाकलं. पॅकिंग टाकल्यानंतर आपण काय करायचंय, तर सक्तू आणि घृताक्त म्हणजे सातूचं पीठ आणि घृत यांची एक कवलिका किंवा गोळी बनवायची आणि ती त्याच्यावरती भरायची, म्हणजे काय होतं ते भरून यायला मदत होईल. ओके, निधाय युक्त्या घनाम कवलिकाम ततः निधाय युक्त्या बध्नीयात् पट्वेन सुसमाहितम पार्श्वे सव्ये अपसव्ये वा न अधस्ताच्च उपरि.
आता हे ज्या वेळेला आपल्याला करायचं आहे ना, तर घनाम कवलिकाम ततः, घन अशी कवलिका त्याच्यावरती ठेवावी. त्यानंतर निधाय युक्त्या बधनीया, ती कवलिका निधाय, निधाय म्हणजे ठेवून युक्तीने ते बांधावं. कसं बांधावं तर सुसमाहितम, अतिशय चांगल्या पद्धतीनं असं त्याचं ड्रेसिंग करावं. आणि पार्श्वे सव्ये अपसव्ये वा न अधस्ताचे व उपरी, त्याची जी गाठ बांधायची आहे की नाही, आपण पूर्ण ड्रेसिंग केलं आणि त्याला बँडेजिंग केलं, तर ते बँडेजिंग केल्यानंतर ते गाठ जी आहे ती कुठे करावी, सव्य अपसव्य आणि खाली किंवा वर देऊ नये. म्हणजे आता ज्या वेळेला आपण ती गाठ बांधणार आहे ना, तर ती एक्झॅक्ट व्रणाच्या वरती जर बांधली तर काय होईल, तर व्रण जो आहे तर त्याच्यावरती प्रेशर येईल आणि त्याला हिलिंग होण्यासाठी त्रास होईल, की म्हणजे छोटे छोटे फायबर्स तयार होत असतात, फायब्रोसिस होत असतात, तर ते चांगल्या पद्धतीने होणार नाही. म्हणून त्याच्या इमिजिएट वरती नाही बांधायची, एकदम खालती बांधली तरी सुद्धा त्याला ते त्रास होईल. म्हणून उजव्या किंवा डाव्या बाजूला अशा पद्धतीनं ती गाठ आपल्याला बांधायची आहे, म्हणजे व्रणाचं हिलिंग जे आहे तर ते चांगलं होईल. ओके, सो हे झालं की त्याच्यानंतरचा जो मुद्दा येतो त्याच्यामध्ये शुचि सूक्ष्म दृढा पट्टाः कवल्याः सविवेकेशिकाः धूपिता मृदवश्लक्षणा निर्वलिका व्रणीहिताः. आता हे ज्या वेळेला आपल्याला बांधायचं आहे तर कसं ते पट्ट असलं पाहिजे किंवा ती बँडेज ही कशी असायला पाहिजे, तर शुची सूक्ष्म दृढा पट्टाः, शुची म्हणजे स्वच्छ असणारी, एकदम स्वच्छ अशी ती कवलिका किंवा ते बँडेजिंग आपल्याला तसं घ्यायचं आहे की जे स्वच्छ असलं पाहिजे. त्याच्यानंतर सूक्ष्म थिन असलं पाहिजे, एकदम जाडं भरडं कापड नाही घ्यायचं, ते दृढ असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही बांधतानाच ते तुटायला लागलं फाटायला लागलं असं नाही पाहिजे, आणि म्हणून ते बँडेज आहे ते दृढ असलं पाहिजे. त्यानंतर पट्टाहा कवल्याहा स विकेशिका, कवली पट्ट आणि विकेशिका. पट्ट म्हणजे जे बँडेजिंग करणार ते, कवलिका म्हणजे जे आपण गॉज त्याच्यावरती ठेवणार आहे तो, आणि विकेशिका म्हणजे आतमध्ये जे आपण बँडेजिंग किंवा आतमध्ये ड्रेसिंगचे केलेलं आहे ते. हे सगळं सूची सूक्ष्म आणि दृढ असं असलं पाहिजे. धूपिता मृदवाः श्लक्षणाः निर्वलिका व्रणीहिताः. आता धूपिता हे सगळं जे घ्यायचं ते धूपित करून घ्यायचंय, किंवा आपण आताच्या पद्धतीने बघतो की पूर्णपणे आपण निर्जंतुक करून घेतो. त्यानंतर धूपित केल्यानंतर सुद्धा निर्जंतुक होत असतं बरं का, हा एक महत्वाचा भाग लक्षात घ्यायला पाहिजे. धूपिताः मृदवाः श्लक्षणाः, मृदू असलं पाहिजे, श्लक्षण म्हणजे गुळगुळीत असलं पाहिजे, त्यातच इरिटेशन होतं स्किनला असं नाही व्हायला पाहिजे. निर्वलिका व्रणीहिताः, व्रणासाठी हितकर अशा ज्या हे आहेत ना, हे सगळं केशिका वगैरे, तर ते कसं असलं पाहिजे, तर निर्वलिका, कसं तरी सुरकुतलेलं आहे, बांधलंय असं नाही, तर एकदम प्लेन आणि छान पद्धतीनं ते ड्रेसिंग करायचं आहे. ओके, त्याच्यानंतरचा जो भाग येतो त्याच्यामध्ये निर्वलिकाः व्रणीहिताः. त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्वीत अनंतरं तस्य रक्षोन्निषेधये वलिं च उपहरेत् तेभ्यः. पूर्वीत अनंतरं तस्य रक्षां, तस्य अनंतरं रक्षां कुर्वीत, त्या व्रणाची अनंतर अशी रक्षा करावी. म्हणजे काय, तर रोज व्यवस्थित त्याला हे करायला हवं. आणि का अशी करायची, ते रक्षो निषिद्धे, रक्ष म्हणजे रक्षस गण जो आहे तर त्याचा निषेध करण्यासाठी. रक्षस गणाचा निषेध म्हणजे काय हो, तर रक्षस म्हणजे जे सूक्ष्म जीव जंतू आहेत तर त्याचा निषेध म्हणजे तिथे प्रविष्ट होऊ नये याच्यासाठी या व्रणाला जे आहे ना तर योग्य पद्धतीनं नेहमी लक्ष द्यावं. किंवा काय म्हटलेलं आहे स्पेसिफिकली इथे जो शब्द वापरला आहे रक्षां पूर्वीत निरंतरम, याची निरंतर अशी रक्षा करावी. आणि वलिंच उपहरे तेभ्यः, म्हणजे त्याच्यासाठी बली म्हणजे बली काही द्यावेत किंवा उपहार द्यावेत. आता बली म्हणजे काय, तर काही जे असतात ना ते व्हायरल लोड्स किंवा बॅक्टेरियल लोड्स कमी करण्यासाठी म्हणून काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत, की बलिदान ज्याला म्हटलं जातं की बली द्यावा या अर्थाने. तर बली म्हणजे अंगावरून उतरून बाहेर काढून टाकणं. आपल्याला हे बाहेरचं किंवा असं वाटत असतं, पण काही गोष्टी ज्या असतात ना त्या जर आपल्या शरीराच्या जवळ ठेवल्या
तर शरीरातला जो बॅक्टेरियल किंवा शरीरातला जो व्हायरल किंवा शरीरातला जो पॅथॉलॉजिकल लोड आहे तो खेचून घेण्याची त्याची ताकद असते. बऱ्याच वेळेला इव्हन कोविडमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की जर का सर्दी खोकला वाटत असेल तर एक कांदा आपल्या शेजारी ठेवून द्यावा आणि दुसऱ्या दिवशी तो कांदा फेकून द्यावा, कारण तो कांदा जो आहे तो बॅक्टेरियल लोड सगळा खेचून घेतो, व्हायरल लोड सगळा खेचून घेतो. सो अशा पद्धतीची जी द्रव्य सांगितलेली आहेत तर त्याचे बलिदायक नाही, त्याच्या जवळून ते काढून त्याच्यामध्ये तो लोड येतो आणि तो लोड लांब कुठेतरी नेऊन ठेवावा या अर्थाने ते आलेलं आहे. याच्यामध्ये असं काहीतरी एकदम वेगळं कन्सिडर करू नये. ओके, सो त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये पूर्वीत अनंतरम तस्य रक्षां रक्षो निषिद्धे वलिं च उपहरेत् तेभ्यः सदा मूर्धौ अवधारयेत् लक्ष्मीं गृहाम् अतिगुहां जटिलां ब्रह्मचारिणीं वचां छत्रां अतिछत्रां दूर्वां सिद्धार्थकानपि. आता नेहमी माथ्यावरती धारण करावेत. मूर्ध्या म्हणजे माथा, मूर्धा म्हणजे टॉप ऑफ द हेड या अर्थाने बरं का. तर काय काय धारण करावेत, तर लक्ष्मी म्हणजे तुळस नेहमी डोक्यावर धारण करावे. आता तुळस कशाला बरं डोक्यावर धारण करावे व्रणिताने, असा एक विचार यायला पाहिजे. तर आपल्या शरीरामध्ये कॉस्मिक एनर्जी ओढून घेण्यासाठी 2 रंध्र असतात की ज्याला इथे ब्रह्मरंध्र आणि मागे शिवरंध्र असं म्हटलं जातं. तर ह्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणून शरीरामध्ये ज्या वेळेला एनर्जी येत असते त्यावेळेला तिथे एनर्जी घेणाऱ्या जर का काही गोष्टी ठेवल्या तर त्याचा परिणाम जास्त चांगला येईल आणि हिलिंग फास्ट होईल, आणि म्हणून तिथे ह्या गोष्टी धारण कराव्यात. म्हणून आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल की केसांमध्ये गजरा माळण्याची पद्धत असते किंवा साळींदऱ्याचा काटा विशेष करून 8व्या महिन्यामध्ये जे काही रिच्युअल्स केले जातात गर्भिणी अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये ते टाकायची पद्धत असते. पोर्क्युपाईन ज्याला म्हटलं जातं त्याचा. त्याच्यानंतर अशाच काही गोष्टी आहेत की ज्या नित्य माथ्यावर धारण कराव्यात असं सांगितलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कृष्ण जो आहे तो नेहमी मोराचं पीस माथ्यावरती धारण करायचा. कृष्णाच्या बाबतीमध्ये असं आहे की खूप सारे विषप्रयोग कृष्णाच्या बाबतीमध्ये झालेले होते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे विषप्रयोग जे काही आहेत तर ते होऊ नयेत या दृष्टीने म्हणून विशेषत्वाने तिथे आपल्याला असं बघायला मिळतं की हा जो आहे तर तो तिथे नित्य नियमितपणे ते धारण केलेलं आहे त्यांनी. तर हे महत्वाचं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, आणि आता हे जेव्हा आपण सगळ्या गोष्टी बघतो किंवा हे कोण कोण काय काय धारण करतात हे आपण जेव्हा बघतो तर त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट महत्वाची नेहमीच बघतो की तसंच पांडुरंगाच्या माथ्यावरती पण किंवा पांडुरंगाच्या डोक्यावरती पण नेहमी तुळस ठेवलेली असते. तर इथे तुळशीचं सुद्धा तेवढंच महत्व आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर हे जे आहे तर या दृष्टीने काय काय धारण करावं माथ्यावरती, तर सगळ्यात पहिलं म्हटलेलं आहे की लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय, तर तुळस बरं का. तर ही तुळस धारण करावी माथ्यावरती असं म्हटलेलं आहे. तर तुळस धारण केल्यानंतर काय होणार आहे, तर तुळस धारण केल्याच्यामुळं निसर्गामधली जी कॉस्मिक एनर्जी आहे तर ती आपल्यामध्ये आतमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीनं म्हणून ती धारण करावी. त्याच्यानंतरचा जो भाग म्हटलेला आहे गृहाम गुहाम आणि अतिगुहाम. गुहा आणि अतिगुहा म्हणजे शालीपर्णी आणि पृष्णीपर्णी. त्याच्या सुद्धा छान छान वेली असतात, तुम्ही बघितलेलंच असेल. त्या शालीपर्णी पृष्णीपर्णी हे जर का आपल्या माथ्यावरती धारण केले गेले तर त्याचाही परिणाम अतिशय चांगला येतो. त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यामध्ये जटिला. जटिला म्हणजे जटामावसी धारण करावे. जटामावसी सुद्धा नित्य माथ्यावरती धारण करावे. त्याच्यानंतर ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी म्हणजे ब्राह्मी. ब्राह्मी हे सुद्धा मेद्य द्रव्य आहे. जटामावसी पण मेद्य द्रव्य आहे. शालीपर्णी पृष्णीपर्णी हे पण मेद्य द्रव्य आहे. तुळस हे विवेक जागृत करणारं द्रव्य आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नित्य माथ्यावर धारण कराव्यात. त्याच्याच बरोबरीनं जे आलेलं आहे ते म्हणजे पुढचं लक्ष्मी अतिगुहाम गुहाम जटिलाम ब्रह्मचारिणी वचाम. वेखंड जे आहे ते माथ्यावर धारण करावं. लहान मुलांना तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलेलं असेल की अंघोळ झाल्यानंतर वेखंड जे आहे ना ते तळपाय तळहात आणि माथ्याला लावलं जातं वेखंडाची पावडर. पण आजकाल आता ह्या गोष्टी लुप्त होत चालल्यात, पण हे खूप महत्वाचं आहे आणि ते लावल्यामुळे पॅथॉलॉजिकल बॅक्टेरियल लोड जे आहेत ना तर ते कमी होत असतात, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर वचाम छत्राम अतिछत्राच्या. वचा म्हणजे वेखंड, छत्रा आणि अतिछत्रा म्हणजे बाळंशेप आणि बडीशेप. ह्या गोष्टी सुद्धा नित्य धारण कराव्यात. त्याच्याच बरोबरीने दुर्वाम सिद्धार्थकानापी. दुर्वा आणि सिद्धार्थ. सो नित्य माथ्यावर धारण करण्याच्या ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. तर आता अख्खं किंवा स्वतः ती गोष्ट असं धारण आपण नाही बऱ्याचदा करू शकत. मग काय धारण करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये धारण करत असताना काही गोष्टी महत्वाच्या आपण नेहमी लक्षात घ्यायला पाहिजेत. हे धारण करत असताना
याचे सिद्ध तेल वगैरे जी आहेत ना ती सुद्धा आपण पेशंटला जर का माथ्यावरती घालायला दिली तर त्याचाही परिणाम खूप चांगला येत असतो. सो त्या पद्धतीनं पेशंटला आपण सिद्ध तेल करून किंवा हा संपूर्ण माथ्यावर धारण करण्याचा जो हे सांगितलेला आहे तो जर का तिथे रेग्युलरली पेशंटला मूर्ध तेल या पद्धतीनं दिलं ना तरीही त्याचा परिणाम चांगला येतो. विवेक जागृत राहतो. शरीराची हिलिंगची जी कपॅसिटी आहे तर ती वाढायला मदत होत असते आणि म्हणून हे करायला पाहिजे. त्याच्यानंतर ततस्नेह दिनोक्तेहो तस्याचारम समादिशेत. त्याच्यानंतर काय करा, स्नेहादी उक्तेन इह तस्य आचारम आदिशेत. म्हणजे स्नेहपान केल्याप्रमाणे त्याची पूर्ण परिचर्या ठेवावी. जो व्रणित आहे त्याची परिचर्या कशी ठेवावी तर उष्णोदकोपचारी स्यात् ब्रह्मचारी क्षपाशयः वेगरोधी व्यायाम क्रोध शोक हिमात. 516 वाद्य जर का कुणाचा पाठ असेल पूर्वी आपण केलेला होता तर त्याच्यामध्ये काय काय करावं, स्नेह ज्यांनी सेवन केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळायला पाहिजेत. म्हणून आपल्याला श्लोक पाठ पाहिजेत आणि ते जर रोज म्हटले ना तर वेळेवरती लगेच आठवतात बरं का. असं कुठे बघून ठेवून घेऊन ठेवायची अजिबात गरज लागत नाही. हे अगदी मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगू शकते. सो नित्य पाठांतर करा, त्याचा खूपच चांगला फायदा होतो. ओके. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा भाग सांगितलाय की स्नेहादीने उत्तम तस्य आचरम आदिशेत. दिवा स्वप्ने व्रणे कंडो राग रूप शोफ पूयकृत. दिवा स्वप्न जर केलं तर दिवा स्वप्ने असं म्हटलंय. व्रणे दिवा स्वप्न केल्यानंतर सतीसप्तमी आहे बरं का. ही सतीसप्तमी म्हणजे सगळ्या ज्या हे आहेत ना त्या सप्तमीमध्ये अरेंज केलेल्या असतात. दिवा स्वप्न केलं तर काय होईल तर व्रणे कंडू राग रुक शोफ पूयकृत. व्रणामध्ये कंडू उत्पन्न होईल, खाज यायला लागते. राग म्हणजे तिथे इन्फ्लमेशन्स होतील. रुक म्हणजे पेन व्हायला लागेल, कारण की एकदा पूयोत्पत्ती चालू झाली ना की पेन होतं. त्याच्यानंतर शोफ आणि पूयकृत. शोथ म्हणजे तिथे सूज यायला लागेल किंवा पूय यायला लागेल, पूय उत्पत्ती त्यामध्ये व्हायला लागेल. सो म्हणून दिवा स्वप्न हे ह्या विशेष करून व्रणिताला वर्ज्य आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तो वाचूया. स्त्रीणां तु स्मृती संस्पर्श दर्शनैः चलितश्रुते शुक्रे व्यवायजान दोषान संसर्गे अपि अवाप्नुयात. आणि व्रणितोपासनेमध्ये आचार्य सुश्रुतांनी सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की स्त्रीणां तु काय होतं तर स्मृती संस्पर्श दर्शन चलित श्रुते. चलित होतं किंवा श्रुत होतं शुक्र. मग कशाने तर स्त्रियांच्या स्मृतीने, संस्पर्शाने किंवा दर्शनाने. आणि म्हणून परिचारक जे आहेत ना ते सुद्धा जेंट्स असायला पाहिजेत असे म्हणले. शुक्रे व्यवायजान दोषान संसर्गे अवाप्नुयात. म्हणून व्यवहार केल्याप्रमाणे जे दोष आहेत ना तर ते येतात आणि म्हणून व्रणाचं हिलिंग लवकर होत नाही आणि म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे भोजनांचं यथा सात्म्यम यवगोधूम षष्टिकाः मसूर मुद्गतुवरी जीवन्ति सुनिषण्णकाः बालमूलक वातार्क तंडुलीयक वास्तुकम कारवेल्लक कर्कोट पटोल कटुकाफलम सैंधवम दाडिमम धात्री घृतं तप्तं हिमं जलम जीर्णशाल्योदनं स्निग्धम उष्ण स्निग्धम अल्पम उष्णोदकोत्तरम भुंजानो जांगलैर्मांसैः शीघ्रं व्रणम अपोहते. अपोहते म्हणजे व्रण भरून येतो पटकन. आणि मग हा आहार काय असावा तर आपण जे बऱ्याच वेळेला पेशंट्सना आपल्या लिहून देत असतो की पुयोत्पत्ती करणारा आहार जो आहे तर तो बंद करा आणि उरलेला सगळा आहार घ्या. म्हणजे पुय होऊ नये म्हणून काय आहार घ्यावा तर हा आहार इथे वर्णन केलेला आहे बरं का. भोजनम यथा सात्म्यम, एकतर यथा सात्म्य असं भोजन घ्यावं. यव गोधूम षष्टिक, यव वापरावेत, गोधूम घ्यावेत किंवा षष्टिकम. यव वापरावेत, गहू वापरावा किंवा षष्टिक हे वापरावं. त्यानंतर मसूर मुद्ग तुवरी जीवंती सुनिषण्णकाः. मसूर वापरू शकतो, मुद्ग वापरू शकतो. त्याच्यानंतरचं आलेलं आहे ते म्हणजे तुवरी. मसूर मुद्ग तुवरी. तर तुवरी म्हणजे तुरीची डाळ. त्याच्यानंतर जीवंती म्हणजे हरिण दोडी. सुनिषण्णक म्हणजे आपण कुरडूची भाजी म्हणतो ना तर ती येते सुनिषण्णक. त्याच्यानंतर बालमूलक कोवळा मुळा जो आहे तो खायला पाहिजे. त्याच्यानंतर वार्ताक असं म्हणलंय तर वांग जनरली बऱ्याच वेळेला असं लिहून दिलं जातं की खाऊ नका बरं का.
पण इथे जे काही म्हटलंय ना व्रणितोपासनीयमध्ये किंवा व्रण झाल्यानंतर आहार काय घ्यावा, तर त्याच्यामध्ये वांग खावं असं म्हटलंय. का तर ते सोलानेसी फॅमिली मधलं आहे आणि ते लवकर हिलिंग करून आणतं. पण वांग्याला जेवढा काही तिखट मसाला वापरला जातो ना, त्यामुळे दरण लवकर होतो आणि म्हणून मसाला असल्यामुळे वांग भरलं जात नाही. म्हणून मग काय करावं, ती छोटी काटेरी वांगी असतात ना, ती फक्त भाजायची आणि त्याला नुसतं तूप मीठ लावून खायचे. असं जर केलं ना तर वांग उत्तम वातशमन आहे बरं का. म्हणून त्याचं नाव वार्ताक असं आलेलं आहे. त्याच्यानंतर बालमूलक वार्ताक, तंडुलियक वास्तुकम. तंडुलियक म्हणजे तांदूळचा वापरावा, वास्तुक म्हणजे बथुआ ज्याला म्हटलं जातं किंवा चाकवत, ती गोष्ट वापरावी. त्याच्यानंतर वास्तुकम कारवेल्लक, कारलं त्याला खायला घालावं. त्याच्यानंतर कर्कोटकी, कर्कोटकीलाच ना बरेच जण रान कारलं असं सुद्धा म्हणतात किंवा हे येतं ना पावसाळी भाज्यांमध्ये कर्कोटकी म्हणून ती मिळते. त्याच्यानंतर वास्तुकम कारवेल्लक कर्कोट, पटोल कटुकाफलम. पटोल म्हणजे परवर, ज्याला आपण पटोलाचं फल म्हणजे परवर, की तोंडल्यासारखं दिसतं आणि मोठं असतं थोडंसं. आपल्या युट्यूब वरती परवर नावाची ह्याची भाजी म्हणून आलेलं आहे रानभाज्यांच्या ह्याच्यामध्ये, तुम्ही ते नक्की बघू शकता. त्याच्यानंतर कटुकाफलम म्हणजे कुटकीचं फळ. त्याच्यानंतर सेंधव वापरावं साध्या मिठाच्या ऐवजी. सेंधव एकच मीठ असं आहे की जे वृक्ष आहे आणि म्हणून ते व्रणिताला चालतं. त्याच्यानंतर सेंधवम डाळिंबम, फळं खायची, त्याच्यामध्ये डाळिंब खावं. ऍपल दिलं जातं, ऍपल पेक्षा सुद्धा डाळिंब व्रणरोपणासाठी उत्तम आहे. त्याच्यानंतर आमलकी, आवळा नित्य खाण्यामध्ये असावा. त्याच्यानंतर घृत त्यांनी घ्यावं आणि तप्त हिमम जलम, तापून गार केलेलं पाणी. गरम पाणी प्रत्येक वेळेला प्यावं असं अपेक्षित नाहीये, पण तापून गार केलेलं पाणी जे आहे ना, तर त्याच्यामध्ये बॅक्टर व्हायरल लोड तर कमीच असतात, शिवाय ते पचायलाही हलकं असतं आणि म्हणून ते उत्तम पद्धतीनं व्रणाचं रोपण करतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जीर्णशाली ओदन. जीर्णशाली ओदन म्हणजे जुना तांदूळ वापरायचा. नवीन तांदूळ आहे तो क्लेद उत्पन्न करणार आहे, म्हणून जुना तांदूळ वापरायचा. आणि स्निग्धम अल्प उष्ण दपोत्तरम, स्निग्ध असे पदार्थ खायचे आणि अल्प उष्ण दपोत्तरम असं आहे की ते किंचित उष्ण अशा पद्धतीचे जे आहेत ना, तर तसा आहार ते घ्यायचा. खूप जर जास्त उष्ण घेतलं गेलं ना तर पित्त विकृती होऊन धातुपक होण्याची शक्यता आहे, म्हणून खूप जास्त गरम गरम असं नाही खायचं. भुंजानो जांगलैर मांसेही शीघ्रम व्रणम अपोहते. जांगल मांस घ्यावं. असं केलं तर काय होतं, शीघ्रम व्रणम अपोहते, जो व्रण आहे तर तो लवकरात लवकर भरून येतो. त्याच्यानंतरचा श्लोक एक वाचूया आणि थांबूया. अशितं मात्रेया काले पथ्यम याती जराम सुखम, अजीर्णेत्व निलादीनां विभ्रमो बलवान भवेत, ततः शोफ रुजा पाक दाह आनाहन अवाप्नुयात असं म्हटलंय. हे काय आता करावं आणि काय करू नये, किती मात्रेमध्ये खावं, व्रणितांनी या गोष्टी पुढे वर्णन केलेल्या आहेत. त्या नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. कुणाला काही शंका असतील तर विचारू शकता. हा एक प्रश्न आलेला आहे की हे सगळंच्या सगळं जे काही व्रणितोपासनीयाला सांगितलेलं आहे तर ते करण्याची गरज आहे का एवढा आहार. तर बऱ्याच वेळेला कसं आहे ना की काय खावं हेच माहिती नसतं लोकांना आणि म्हणून हे इतकं डिटेलिंग त्याही वेळेला दिलं आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा पेशंटला लिहून देण्याची गरज त्याच कारणाने भासते की काय खावं काय नाही खावं याची बऱ्याच वेळेला जाण पेशंटला असतेच असं नाही, म्हणून हे आपण त्यांना सांगणं ही गोष्ट गरजेची आहे. ओके, बाकी काही नाही आहेत प्रश्न, सो थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध केले, तेथ माझे जुरले पायीकपण, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूरे पाहो, जो जे वांछील तो दे लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो होता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, फुलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो,
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय होआवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.